नमस्कार मंडळी, मी अंकिता सावंत आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आहे सर्वपित्र अमावस्या. तर तुम्हाला माहितीच आहे की आपण पितरांसाठी घरी पूर्ण जेवण बनवतो. तर त्याचीच ही रेसिपी तुमच्यासमोर मी शेअर करते. म्हणजे थोडीशीच तुम्हाला दाखवेन काय काय भाजी बनवलेली आणि पूर्ण सर्व पितृ अमावस्येची पूर्ण थाळी काय काय होती ते या व्हिडिओमार्फत तुम्हाला भेटेल. तर आपण आता जेवणामध्ये बनवणार आहोत ते म्हणजे तवसाचे वडे, चना सॉरी हे चवळी बटाटा भाजी, मिक्स भाजी जी असते ती, परत खीर आणि डाळ भात, अजून मुगाची भाजी, अशा 2-3 भाज्या आपण बनवणार आहोत. तर ही सगळी रेसिपी सगळी नाही दाखवणार, जी मेन मेन आहे रेसिपी ती तुम्हाला दाखवेन. आणि वडे कसे बनवले होते ते, प्लस अशी पूर्ण ही थाळी तुम्हाला या व्हिडिओमार्फत बघायला भेटेल. तर आपला व्हिडिओ नक्की बघत राहा. आणि जो आपली जे शॉर्ट आहे, एक व्हिडिओ जी आहे आपली ती खूप व्हायरल होते. त्याच्यासाठी सगळ्यांचे कमेंट पण येत आहेत आणि खूप जणांचे लाईक्स वगैरे पण येत आहेत. तर त्यासाठी सगळ्यांना थँक्यू. छान वाटते की ती रील जी आहे किंवा शॉर्ट्स जो आहे, व्हिडिओ शॉर्ट, तो सगळ्यांपर्यंत पोहोचतो. आणि कोकणातला तो व्हिडिओ आहे जेव्हा चाकरमानी मुंबईला निघतो गणपतीवरून घरी परत मुंबईला येण्यासाठी. तो जो छोटासा क्लिप टाकला होता तो सगळ्यांना आवडला. त्याबद्दल सगळ्यांना थँक्यू. आणि असंच प्रेम देत राहा आणि आपलं चॅनल मोठं करूया आपण. सो आपण आता पटकन रेसिपीला लागूयात आणि रेसिपीसाठी काय काय घेतलं होतं किंवा काय काय रेसिपी बनवते ते आपण बघूयात. तमंड इथे मी आता टोप घेतला आणि टोपामध्ये तेल टाकून घेतलं आहे आणि ते थोडं गरम होईपर्यंत आपण थोडा वेळ ठेवणार आहोत. आणि गरम झाल्यानंतर आपण फोडणीसाठी जिरं थोडं तडतडलं की पुन्हा त्याच्यामध्ये हळूहळू सगळे आपण गोष्टी ॲड करणार आहोत. आता जिरं आपण थोडं टाकलं, त्याच्यानंतर आता इथे टाकलं आहे तेजपत्ता पण आपण तेलावर परतून घेणार आहोत. तेजपत्ता टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करूयात जसं की मसाले आहेत बाकीचे ते ॲड करूयात. आणि थोडासा आता इथे मी कढीपत्ता पण टाकून घेते, जेणेकरून कढीपत्त्याचा जो स्मेल आहे तो पण छान फोडणीमध्ये उतरतो. तेजपत्त्याला जसा येतो तसाच एक कढीपत्त्याचा वेगळा फ्लेवर असतो तो. त्याच्यानंतर हळद टाकली आहे आणि इथे आपण टाकणार आहोत ते म्हणजे गार्लिक जिंजरवाली पेस्ट, म्हणजे आलं लसूण पेस्ट. त्याच्यानंतर आपण इथे टाकलं आहे आपलं जे वाटण आहे कांदा खोबरंवालं, ते आपण वाटण आता ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि पूर्ण मिक्स करून घेऊयात. तेलामध्ये सगळं असं फ्राय करून घेऊयात, जेणेकरून मस्त असं तवंग त्या ह्याच्यामध्ये भाजीला येऊन जातो. तर आता हे आपण मसाले जे आहेत ते एकदा चांगले परतून घेऊयात. आणि तेलावर परतले ना की छान तवंग येतो भाजीला कुठल्याही. त्याच्यानंतर आपण आता इथे टाकणार आहोत ते काश्मीरी लाल मसाला, जे की मी तुम्हाला सांगितलं आहे की ऑलमोस्ट उसळीच्या भाजी असतात किंवा कुठली रस्सा भाजी असते त्याच्यासाठी हा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकला की पूर्ण छान असा लाल तवंग येतो भाजीला. आणि बघा तुम्ही किती मस्त वाटतं लाल, आणि असं झणझणीत खायला आपल्याला आवडतं ना. सो कलर बघूनच आपल्याला मन झालं पाहिजे की हां येस भाजी एकदम छान झालेली असणार आहे. सो असं हे आपण तेलावर अजून थोडा वेळ परतून घेऊयात. त्याच्यावर आपण हा आपला मालवणी मसाला टाकूयात, जेणेकरून अजूनच एक छान त्याला चव येऊन जाईल मालवणी मसाल्याने. तुम्ही जो घरी रेग्युलर वापरत असाल तो तुम्ही टाकू शकता. कोणी आगरी मसाला वापरतो, कोणी अजून काय घाटी मसाला वगैरे वापरतो, तो तुम्ही टाकू शकता. तर आपण आता या मसाल्यांमध्ये सगळं एकत्र एकजीव करून घेऊयात, जेणेकरून सगळ्या मसाले प्रॉपर शिजले जातील. त्याच्यावर मी इथे टोमॅटोसुद्धा ॲड केलेत. हाफ टोमॅटो असेल तो तेवढा एक अर्धा टोमॅटो ॲड केल्यानंतर चांगलं एकत्र परतून घेऊयात. आणि मग त्याच्यामध्ये आपण जी चनाच बोलते मी पण, चवळी जी आहे जी आपण रात्री भिजत घातली होती आणि सकाळी 2-3 शिट्ट्यामध्ये शिजवून घेतली होती, तर ती चवळी आपण त्याच्यामध्ये ॲड करूया. आणि चवळी टाकल्यावर पुन्हा एकदा सगळे मसाले एकत्र आणि चवळी पूर्ण त्या मसाल्यामध्ये एकजीव करून घेऊया, जेणेकरून ते प्रॉपर सगळीकडे मिक्स झालं पाहिजे. सो हे असं एकजीव करून घेऊयात. आणि मला जर वाटलं तर मी वाटण अजून टाकेन, कारण की मला थोडं घट्ट अशी रस्सा भाजी पाहिजे. सो आता हे सध्या तरी मी पाणी ॲड करते आणि थोडीशी उकळ काढून घेते. जर मला वाटलं वाटण टाकावं
तर मी थोडंसं वाटण ॲड करेन. तुम्हाला जसं आवडेल, थिकनेस जसा हवा आहे तसा तुम्ही थिकनेस त्याच्यामध्ये ॲड करू शकता, म्हणजे वाटण टाकून, किंवा पाणी कमी टाकलं तर तुमच्यावर आहे, जसं तुमच्या आवडीनुसार. आता मी इथे बटाटे शिजवून घेतले होते, ते बटाटेसुद्धा याच्यामध्ये ॲड करते आणि मग आपली चवळी बटाटावाली उसळ ऑलमोस्ट रेडी होईल. आता हे चवळी आणि बटाटा पूर्ण एकजीव करून घेऊया आणि सगळे मसाले पूर्ण बटाटा आणि चवळीमध्ये उतरले पाहिजेत. सो त्यासाठी आपण थोडं चवळी आणि बटाटा पूर्ण जे रस्सा भाजी आहे ती थोडे उकळ काढून घेऊयात. बघा मस्त असा कलर आलेला आहे, तो आपण आता उकळसाठी ठेवले आणि तोपर्यंत एक मीठ त्याच्यामध्ये आपण ॲड करून घेऊयात. चवीनुसार तुम्ही मीठ टाका. मी चवळीत टाकलं नव्हतं त्याच्यामुळे मी थोडंसं इथे जास्तच ॲड केलं आहे. सो पुन्हा एकदा मीठ टाकून आपण मिक्स करून घेऊयात आणि एक उकळ आली की आपण गॅस बंद करून घेऊयात, कारण की आपलं सगळं शिजलेलंच आहे. फक्त मसाले जे होते ते एक जीव होण्यासाठी आपण एक उकळ काढून घेऊया, जेणेकरून चवळी आणि बटाट्यामध्ये तो जो त्याचा फ्लेवर आहे मसाल्यांचा त्यात उतरला पाहिजे. सो त्याच्यासाठी ही एक उकळ आपण काढून घेऊयात आणि ऑलमोस्ट आपली एक उकळ होत आलेली आहे आणि अशी ही मसालेदार लज्जत अशी प्रॉपर अशी आपली ही चवळी बटाटा उसळ झालेली आहे. तुम्हाला जर घट्ट करायची असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि अशी रेडी झालेली आहे. तर मंडळी आता आपण दुसरी भाजी करायला घ्याव्या, ज्याच्यामध्ये मी तेल आधीच थोडं गरम करायला ठेवलं होतं आणि परत पुन्हा एकदा जिरेची फोडणी देऊया. आणि मिक्स भाजीमध्ये मी काय काय घेतले ते तुम्हाला पुढे रेसिपीमध्ये कळेलच. तोपर्यंत आपलं हे जिरं तडतडलं की आपण त्याच्यामध्ये कांदा ॲड करूयात आणि कांदा पण थोडा तेलावर परतून घेऊयात, थोडंसं लालसर होईपर्यंत, जी आपण नॉर्मल पद्धत करतो तशी. आणि बाकी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं की कांदा लवकर शिजतो. सो हे असं जिऱ्याची आणि कांद्याची फोडणी आपण परतून घेऊयात. आता ऑलमोस्ट आपला कांदा शिजलेलाच आहे. तर हे एकजीव झालं की आपण त्याच्यामध्ये बाकी सगळ्या ज्या भाज्या आहेत, ज्या की मिक्स भाज्या असतात त्या मी घेतल्या होत्या, तर थोडंसं अजून परतून घेऊयात आणि मग त्याच्यामध्ये आपण सगळं ॲड करूयात. तर इथे आपला कांदा ऑलमोस्ट परतून झाला आहे. त्याच्यावरून मी आता हळद टाकत आहे. हळद टाकून एकदा आपण चांगलं परतून घेऊयात, हळद आणि कांदा वगैरे, कारण की आपण ही जी भाजी करणार आहोत ती हळद आणि मिरचीवरच करणार आहोत. सो त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं ॲड करूयात तिथे टोमॅटो थोडेसेच घेतले आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही टोमॅटोची क्वांटिटी घेऊ शकता. इथे मी कढीपत्ता आणि मिरचीसुद्धा ॲड केलेली आहे. सो आपण जशी नॉर्मल भाजी करतो मिरचीवरची, तशी ही भाजी आपण करतो आहे. तर ही मस्तपैकी अशी मिक्स करून घेऊयात आणि कढीपत्ता आणि मिरचीसुद्धा चांगलं त्याच्यामध्ये एकत्र करून शिजवून घेऊयात आणि थोड्या वेळानंतर आपण हे थोडंसं परतत राहूयात आणि 2-1 मिनटानंतर परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये बाकीच्या भाज्या आहेत त्या ॲड करूयात, सगळ्या ज्या की मी तुम्हाला सांगते की काय काय भाज्या ॲड केल्या होत्या. त्याच्यानंतर आपण हे थोडंसं वाट बघूयात शिजेपर्यंत. तर बघा इथे ऑलमोस्ट आपलं सगळं एकजीव झालेलं आहे आणि चांगलं परतलं गेलंसुद्धा आहे आणि थोडंसं तेलकटपणा तुम्हाला दिसतो आहे. तवंग जो हळदीचा फ्लेवर येतो तो जो आलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण आता पुढे भाजी ॲड करून घेऊया. तर मंडळी इथे मी भाजी घेतली आहे भोपळा, भेंडी, गवार आणि थोडंसं बटाटेसुद्धा टाकणार आहे, कारण की मला ज्या भाज्या अवेलेबल होत्या त्याच भेटल्या, तो मी ते घेतल्या आहे. तर मी इथे घेतले आहे भोपळा, गवार आणि भेंडी. त्याच्यानंतर ह्या तुम्हाला ज्या भाज्या भेटतील किंवा तुम्हाला ज्या आवडतात त्या तुम्ही ॲड करू शकता. मी भेंडी इथे थोडीशीच घेतली, कारण की भेंडीचा जो चिकटपणा असतो त्या सगळ्यामध्ये जास्त टाकल्यावर तो पूर्ण चिवचिवाट भाजी होऊन जाईल आपली. सो कमी प्रमाणात मी भेंडी वापरलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता हे बटाटेसुद्धा ॲड करूयात, उकडलेले बटाटे. सो अशी ही मिक्स भाजी आपली एकत्र जी आपण भाजी करतो ती एक भाजी आपली ऑलमोस्ट होत आहे. तर हे ते मी बटाट्याचे पण सुद्धा मोठे काप केलेत, जेणेकरून ते भाजीसारखेच दिसतील एकत्र.
सारखं भोपळा आणि बटाट्यामधला फरक थोडा कळायला पाहिजे ना, सो तशी मी मोठे काप करून घेतले. तर आता आपण बटाटे टाकून घेऊयात आणि पुन्हा भाजी एकदा एकजीव सगळं मसाले जे आहेत जसं की हळदी आणि मिरची आणि ते सगळं एकत्र लागलं पाहिजे, सो ते आपण एक मिक्स करून घेऊयात. तर मंडळी आपली इथे भाजी मिक्स होते एक साईडला. तर तुम्ही तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने भाजी करता किंवा मिक्स भाजीसाठी तुम्ही कोणकोणत्या भाज्या वापरता तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि ही पण भाजी तुम्ही नक्की ट्राय करा. असं नाही गरजेचं की पितृपक्षात ही भाजी केली जाते, तुम्ही इतर दिवशी ही भाजी ट्राय करून बघू शकता. आणि आपल्या रोजच्या जीवनात कधी कधी थोड्या थोड्या भाज्या उरतात, त्या सगळ्या मिक्स करून अशा पद्धतीची जरी भाजी बनवली तरी ती छान होऊन जाते. सो तुम्ही अशा पद्धतीची भाजी बनवत असाल किंवा तुमची काय पद्धत आहे ती मला नक्की कमेंट करून सांगा. आणि काय ह्याच्यात थोडंसं ॲड ऑन करायचं आहे किंवा काही राहून गेलं असेल तर मला नक्की सांगा. सो हे आपण भाजी एकजीव करून घेऊयात, सगळे प्रॉपर असं मसाले वगैरे शिजवून घेऊयात. मी इथे भेंडीचे लांब काप केले जेणेकरून भेंडी इझिली आपल्याला दिसेल. गोल गोल कापमध्ये खूप अशी काय म्हणतात आपण चिवट जास्तपणा येतो, त्याच्यामुळे मी अशी लांबे करून घेतले, जास्त काही होणार नाही. सो आताच बघा तुम्हाला त्याचा जो चिकटपणा आहे तो दिसतच असेल या व्हिडिओमध्ये. सो ही अशी आपण मिक्स करून घेतलेली आहे भाजी आणि आपण आता ती वाफेवर शिजवण्यासाठी ठेवून देऊया 5-1 मिनटं. आणि वाफेवर तर लगेच शिजून जाते, सो आपण आता तिला वाफेवर ठेवून देऊयात, वरती थोडंसं झाकण ठेवून आणि त्याच्यामध्ये पाणी टाकूयात आणि मग शिजवून घेऊयात. तर मंडळी आपण आता भाजी सगळी मिक्स करून घातली आणि त्याच्यानंतर घेतली आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यावर झाकण ठेवूयात आणि अर्धा ग्लास एवढं पाणी त्याच्यावर ठेवूयात जेणेकरून थोडं वाफ येऊन जाईल. सो तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करा, जशी तुम्हाला नेहमीची सवय असते त्याच्यानुसार. तो बघा आता एक वाफ आलेली आहे आणि मला तरी वाटते की आपली ही भाजी ऑलमोस्ट शिजलेली आहे. तर आपण थोडं चेक करून घेऊयात की भाजी आपली शिजली आहे का. नसेल शिजली तर अजून 1-2-3 मिनटं आपण एक्स्ट्रा भाजी शिजत ठेवूयात. तर आता बघूयात, आपण तर झाकण काढलेलं आहे आणि आता भाजी बघूयात शिजली आहे का. आणि भोपळा बघूयात शिजला आहे का आधी. बाकी तर भाज्या लगेच शिजून जातं, भेंडी तर काय लगेच शिजते, जास्त काय वेळ नाही लागत. आणि पुन्हा एकदा परतून घेऊयात, थोडंसं पाणी सुटलं होतं सो एक परतून घेऊयात. आणि त्याच्यामध्ये मीठ मी आधीच टाकलं आहे. आणि आपलं जे भोपळा आहे तो आपण बघूयात शिजला आहे का. तुम्हाला जर हाताने शक्य असेल तुम्ही हाताने चेक करू शकता, कोणाकोणाला सवय असते. सो इथे जी आपली गवार आहे ती थोडीशी कच्ची आहे, सो मी अजून त्यांना शिजून घेते. भोपळा ऑलमोस्ट शिजलेलाच आहे आपला. सो अजून 1-2-3 मिनटं आपण भाजी पुन्हा एकदा वाफेवर शिजून घेऊयात. आणि ही पण आपली भाजी ऑलमोस्ट रेडी आहे. सो आपण दुसरं काहीतरी रेसिपी बघूयात ही भाजी शिजते तोपर्यंत. आणि तुम्हालाही अशा पद्धतीची भाजी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि ह्या व्हिडिओमधली कोणकोणत्या भाज्या तुम्हाला आवडल्या किंवा कुठली रेसिपी तुम्हाला आवडली ती मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर त्याच्याबद्दल जर तुम्हाला काय म्हणतात अजून कुठले व्हिडिओ बघायचे असतील भाजीमधले किंवा अजून काही पदार्थांची नावं तुम्हाला माहिती असेल तर मला सजेस्ट करा, जे की या यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला त्याचेही व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तोपर्यंत ही भाजी शिजते, आपण दुसऱ्या रेसिपीसाठी कडे जाऊया आणि दुसरी आपण रेसिपी काय बनवतो आहे ते बघूयात. चला तर मग आपण नेक्स्ट बनवतो आहे ते तवसाचे वडे. ही भाजी शिजते, एक साईडला शिजत राहू द्या. तर मंडई आपण इथे कढई घेतलेली आहे आणि त्याच्यात थोडंसं तूप देखील टाकून घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण आता ॲड करणार आहोत काकडीचा जो किस केला होता. तवसाची जी काकडी असते आपण गावठी काकडी पण म्हणतो त्याला. सो आपण ती काकडी त्याच्यामध्ये थोडीशी परतून घेऊयात आणि काकडीलासुद्धा पाणी सुटतं. सो त्याच्यामध्ये आपण एक्स्ट्रा काही पाणी ॲड करणार नाही आहोत. जे काकडीचं पाणी आपल्याला निघेल त्याच पाण्यामध्ये आपण पीठ पण सुद्धा भिजवणार आहोत. सो असं हे सगळं काकडीचा किस आहे तो आपण थोडंसं शिजून घेऊयात आणि काकडीचं जे पाणी निघतं त्या पाण्यातच शिजून घेणार आहोत, जास्त ॲड करणार नाही आहोत काही. आणि त्याच्यामध्ये मी ही एक काय म्हणतात आपण
एक मोठा बाऊल भरून हा काकडीचा किस घेतला होता आणि त्याच्या हाफ मी याच्यामध्ये गूळ ॲड केला होता. जर पाव किलोचा तुम्ही गूळ घेतला असाल तर त्याचा अर्धा गूळ तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. मोठा बाऊल एक आपला जो असतो त्याच्यानुसार मी हे प्रमाण घेतलं होतं. मोठा बाऊल आपला काकडीचा किस आणि अर्धा बाऊल आपण गूळ त्याच्यामध्ये ॲड केला होता. तुम्हाला जसं गोड आवडेल त्याप्रमाणे तुम्ही ॲड करा. प्रत्येकाच्या आवडीनुसार तुमचं प्रमाण तुम्ही घेऊ शकता. आता काकडीचे वडे ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती आहेत, कोकणात हे सर्रास बनवले जातात काकडीचे वडे. तो आपण आता हे पुढची त्याच्यामध्ये ॲड करूयात गूळ. तर आपण त्याच्यामध्ये आता टाकणार आहोत गूळ, जो की मी बारीक असा कापून घेतला आहे. बारीक मिडियम तुम्हाला किसून घ्यायचा असेल तर तुम्ही तो तसाही घेऊ शकता. मी इथे कापून घेतला आहे गूळ आणि तो आपण एकजीव करून घेऊयात काकडीमध्ये. आणि गूळ काही लगेच वितळतो, तो काकडीमध्ये आपण चांगला असा तो गूळ पण घोळवून घेऊया, जेणेकरून पूर्ण असा तो मेल्ट होतो ना गूळ, तो त्या काकडीच्या पाण्यात पण उतरेल आणि जे आपण वडे करू त्याच्यामध्ये पण मस्त अशी त्याची चव येऊन जाईल. सो ज्यांनी काकडीचे वडे खाल्ले आहेत किंवा हे तवसाचे वडे खाल्ले आहेत, नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला हे तवसाचे वडे आवडतात का आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवता तेही मला सांगा. सो आपण आता हे गूळ वितळेपर्यंत थोडी वाट पाहूयात. आणि सगळं गूळ वितळलं की हे बघा पाणी असं सुटायला लागलीच आहे ऑलमोस्ट. तर हे अजून पाणी सुटेल त्याला आणि आपण हे थोडंसं शिजवून घेऊयात. आणि मग नंतर हे थोडंसं थंड झालं की आपण पिठामध्ये तांदळाचं पीठ घेऊन त्याच्यामध्ये ॲड करत थोडंपर्यंत आपण हे असंच थोडं परतून घेऊयात. तर मंडई बघा, थोडं परतल्यानंतर बघा आता इथे ऑलमोस्ट आपला गूळ सगळा वितळलेला आहे काकडीमध्ये. त्या पाण्यामध्ये बघा तुम्हाला कळतच असेल काकडीचं जे पाणी आहे आणि गूळ असं मस्तपैकी विरघळलेलं आहे. सो असं हे ऑलमोस्ट आपलं सगळं जो पिठामध्ये टाकायचं जे इन्ग्रेडियंट्स आहे ते रेडी आहे. आणि हे पाणी सुटलेलं आहे छान ह्याला. तर हे एवढं जे पाणी सुटलेलं आहे त्या पाण्यातच आपण साठी जे वडे आपण बनवणार आहोत त्याचं पीठ भिजवून घेणार आहोत. जर तुम्हाला वाटलं थोडंसं पाणी ॲड करावं तर तुम्ही तुमच्या क्वांटिटीप्रमाणे त्याच्यामध्ये पाणी ॲड करा. पण शक्यतो जमल्यास तर ह्याचं जे पाणी आहे त्या पाण्यामध्येच तुम्ही पीठ जे आहे ते मिक्स करून घ्या आणि त्याचे वडे थापायला पण इझी पडेल. तर आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करून घेतलं आहे, जेणेकरून आपल्याला पिठामध्ये जास्त मीठ टाकायची गरज भासणार नाही. सो मीठ टाकून घेतलं आणि आता थोडंसं परतून घेऊयात. सगळं मीठ जे आहे ते प्रॉपर सगळ्या काकडीचा जो रस आहे त्याच्यामध्ये उतरलं पाहिजे, त्याची हलकीशी चव मिठाची आली पाहिजे. सो अशा प्रकारे आपलं हे सारण जे आहे काकडीचा जो रसवालं सारण आहे ते ऑलमोस्ट रेडी आहे. तर आपण त्याच्यामध्येच तांदळाचं जे पीठ आहे ते मळून घेणार आहोत. आणि ते मळून झाल्यावर मी कसं दिसतं ते तुम्हाला आता दाखवते. मंडई मी एक साईडला इथे आता कढई घेतली आणि कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. आपलं पीठ तर ऑलमोस्ट मळून रेडी आहे, ते तुम्हाला थोड्या वेळात मी दाखवते की त्याच्यामध्ये फक्त मी तांदळाचं पीठ ॲड केलं होतं, ते जे सारण आपण बनवलं होतं काकडीचं आणि गुळाचं, आणि त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ फक्त ॲड करायचं होतं. मीठ तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चवीनुसार ॲड करू शकता, बाकी काही त्याच्यामध्ये ॲडेशन नव्हतं. सो हे एकीकडे तेल आपलं तापतं आणि तोपर्यंत आपण त्याचे वडे थापायला घेऊयात. तर मंडई बघा, इथे असं मी पीठ मळून घेतलं आहे, सैलसर पीठ मळून घ्यायचं आहे आणि आपण आता त्याचे वडे थापायला घेणार आहोत. मी इथे घेतलं आहे ते केळीचं पान. तुम्ही हवं असेल तर तुम्ही प्लॅस्टिकची जी पिशवी असते एकदम भाजीवाली जी पातळ अशी पिशवी असते ती घेऊ शकता. तर इथे मी केळ्याचं पान घेतलं आणि त्याला थोडंसं तेल लावलं आहे आणि तुम्ही पाणी जे असतं पाण्यावर पण थापू शकता किंवा तेल घेऊन तेलावर सुद्धा थापू शकता. सो असे हे वडे मी झटपट असे थापून घेतले. गोल जसे जमतील तसे आपण पटापट करायचे होते वडे, कारण की त्याच्यानंतर बाकी सगळी कामं पण होती, ऑफिस आणि हे सगळं मीटिंग्स वगैरे असतात, त्याच्यामुळे आपल्याला पटकन पळायचं पण होतं. तर जसे मला जमतील तसे पटापट आपण वडे थापून घेतले होते. आणि अशा प्रकारे तुम्ही वडे थापून घ्या आणि लगेचच
तेलामध्ये फ्राय करायला ठेवून द्या. तर मंडई आपलं इथे आता ऑलमोस्ट बघा तेल तापलेलं आहे आणि या तापलेल्या तेलामध्ये आपण आता वडा याच्यामध्ये सोडणार आहोत आणि तो असा प्रॉपर असा फुगला पाहिजे. तर म्हणजे तुमचं पीठ बरोबर झालेलं आहे आणि वडा पण मग नरम येतो. जर तुमचे वडे फुगले असतील तर ते प्रॉपर असे नरम लागतात. आणि आपण आता ह्याच्यामध्ये तेलामध्ये सोडून देऊयात. तर मंडई आपण जसं की काही तेलकट पदार्थ करतो तेव्हा एक साईडला त्याचा भाग काढून ठेवतो, तशाच प्रकारे मी ते एक वडा काढून ठेवला होता आणि दुसरा लगेच तेलामध्ये सोडला. आणि बघा आता थोडं थोडं ते तो जो आपण वडा टाकला होता तो ऑलमोस्ट वरती फुगून आलेला आहे. तर असं दोन्ही बाजूने आपण प्रॉपर शेकून घेऊया जसं तुम्हाला हवा आहे तसं. काही काहींना थोडंसं जास्त शिजलेलं म्हणजे कलर जो असतो तो डार्क आवडतो, खरपूसपणा. तो आपला हे असं वडा शिजत आहे. दोन्ही बाजूने आपण शेकून घेणार आहोत, चांगलं मस्तपैकी फ्राय करून घेणार आहोत. मंडई तुम्ही इथे बघत असाल तर आपले वडे मस्तपैकी फुगलेले आहेत आणि असेच फुगलेले वडे पाहिजेत जेणेकरून ते खायला सुद्धा मस्त वाटतात. आणि बघा असं खरपूस असा कलर आला पाहिजे त्या वड्यांनासुद्धा, जेणेकरून आपले वडे शिजलेले आहेत, प्रॉपर शिजलेले आहेत असं त्याचं मानलं जातं. जे की आपले समजतं म्हणजे आपल्याला की या कलरमुळे आपले वडे शिजलेले आहेत. अशा प्रकारे आपण पटापट वडे करून घेऊयात आणि मग तुम्हाला प्रॉपर अशी सगळी जी थाळी आहे म्हणजे काय काय भाज्या आणि सगळं पूर्ण जे ताट आहे ते तुम्हाला मी दाखवते. तर मी आता पटापट वडे तळून घेते आणि बाकी सगळं जे नैवेद्याचं ताट आहे ते मी पण तुम्हाला दाखवते. तर मंडई बघा आपल्या इथे मस्तपैकी असे फुगलेले वडे रेडी आहेत. तवसाचे वडे, काकडीचे वडे जे तुम्ही म्हणत असाल त्याप्रमाणे. आणि इथे आपले सगळे नैवेद्याचे ताट रेडी आहे. देवाचे नैवेद्य, बाहेर जे आपण कौलावर किंवा पत्र्यावर ठेवतो त्यासाठीचे नैवेद्य आणि गाईचा वगैरे नैवेद्य, जसे तुम्ही नैवेद्य काढत असाल त्याप्रमाणे. तसं हे आपलं ऑलमोस्ट सगळं रेडी झालेलं आहे. तर मंडई अशा प्रकारे आपलं ऑलमोस्ट सगळं जेवण झालेलं आहे. आणि इथे तुम्ही बघाल तर आपलं सगळं ताट वगैरे रेडी करून झालेलं आहे. आणि लास्ट वीकमध्ये आपला व्हिडिओ आला नाही बिकॉज थोडं नवरात्रीचं शूट वगैरे करण्यात तो पूर्ण वीक गेला. तर त्याचे जर तुम्हाला फोटो हवे असतील मी छोटे छोटे क्लिप टाकेन यूट्यूबवर जमलं तर. अदरवाईज जे फोटो आहेत डे वाईज तुम्हाला कलर जे आहेत आपले नवरात्रीचे 9 कलर त्याचे जे फोटो आहेत ते तुम्हाला माझ्या इंस्टाग्राम आय डीवर बघायला भेटतील. जे की इंस्टाग्राम आय डी आहे माझा अंकिता अंकुश सावंत. त्याच्यावर जाऊन तुम्ही मला फॉलो करा. आणि माझे तुम्हाला म्हणजे आपल्या दर दिवशीचे जे जे डेचे कलर आहेत त्या कलरनुसार तुम्हाला फोटो बघायला भेटतील. आणि फोटो कसे वाटतात तेही मला नक्की कमेंट करून सांगत जा. आणि ही ओव्हरऑल आपली जी रेसिपीची व्हिडिओ होती ती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर जे बेल आयकन आहे तेही दाबा, जेणेकरून माझं नवनवीन व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला बघायला भेटतील. चला तर भेटूयात आता नवीन एका रेसिपीमध्ये, किंवा अजून काही प्लॅन झाला तर तिथे आपण तो एक व्हिडिओ बघायला भेटेल. अजून काही प्लॅन माहिती नाही आहे, बट नवरात्रीचे व्हिडिओ येतील, बघूयात आता कसं काय प्लॅन होतं ते. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.